आता पाहूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघाचा उद्या निकाल, प्रशासकीय यंत्रणा सज्ज, 2700 कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणार। मालमत्ता कर बुडव्या बड्या थकबाकीदारांना महापालिकेकडून जप्तीची नोटीस, 10 मोठ्या मालमत्ता धारकांकडे 600 कोटी रुपयांची थकबाकी, कर थकबाकी वेळेत न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याचा पालिकेचा इशारा। पश्चिम रेल्वेवर उद्या रात्रकालीन 3 तासांचा मेगा ब्लॉक असणार, उद्या मध्यरात्री वसई रोड यार्ड आणि मालवाहतूक मार्गावर ब्लॉक। पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकातून सोन्याच्या दागिन्यांसह 3,55,000चा ऐवज चोरीला, स्वारगेट पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल। मुंबई ठाण्यासह राज्यभरात गुरुवारी किमान तापमानात मोठी घसरण, राज्याच्या बहुतांश भागात 11 ते 12 अंश किमान तापमानाची नोंद, मुंबईकरांना गुलाबी थंडीची चाहूल। राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गारठा, पुण्यातील एनडीए भागातील किमान तापमान 10 अंश नोंदवलं गेलं। प्रदूषणकारी बांधकाम प्रकल्पांची पुढच्या आठवड्यापासून झाडाझडती होणार, मुंबईत आगामी हिवाळ्यात अनेक भागात हवेची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता। मावळमध्ये प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडित जाधव यांची अपहरण करून हत्या, 50 लाखाची खंडणी मागितली, आरोपीला पोलिसांकडून अटक। पुण्याच्या खेडमधील वरुडेत बिबट्याचा वावर वाढला, बिबट्याचा श्वानावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण।